मला पण M2 खूप जास्त हार्ड जायचा. मग M2 मला त्यामुळे क्रिटिकल गेला. माझं नाव मेहुल महाजन. मी संदीप फाउंडेशनला शिकतोय. फर्स्ट इयरला असताना आपल्याला सर्वांना माहिती असते की आपण नवीन आलोय कॉलेज लाईफमध्ये. बाकी तेव्हा आपल्याला हे माहिती नसते कोणतं सब्जेक्ट हार्ड आहे, कोणतं सब्जेक्ट इझी आहे. त्याच्यानंतर मला पण M2 खूप जास्त हार्ड जायचा. मग M2 मला त्यामुळे क्रिटिकल गेला. क्रिटिकल गेल्यानंतर खूप जास्त कन्फ्युजन यायचं की अभ्यास कसा करायचा, कुठून स्टार्ट करायचं, कोणत्या टॉपिकला जास्त फोकस करायचा. त्याच्यानंतर मला कळालं की माझ्या फ्रेंडच्या रेफरन्स त्याने सांगितलं की पर्पल ॲट ॲप्लिकेशन आहे, त्यावर तू ऑनलाईन अभ्यास करू शकतो. मग त्या ॲप्लिकेशनवर मला सरांनी चांगला गाईड केला. त्यावर शिरसाट सरांचे लेक्चर्स अवेलेबल होते. त्या सरांचे टीचिंग टेक्निक्स खूप इझी होत्या आणि जे हार्ड टॉपिक्स होते त्यांना एकदम इझिली सिम्प्लिफाय करून सरांनी एक्सप्लेन केलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळे मला पण खूप जास्त इझी गेलं M2. आणि जे मला खूप जास्त हार्ड वाटायचं त्यावर मी टाईम दिला आणि टाईम दिल्यानंतर मला कळालं की हे जितकं हार्ड आहे तितकं हार्ड न होतं, कारण की सरांची टीचिंग टेक्निक खूप इझी होती. सरांच्या गायडन्समुळे आणि मेहनतमुळे मी चांगला अभ्यास केला आणि फायनली मी क्रिटिकलवर M2 क्लिअर केला. थँक्यू. तुम्ही पण जॉईन करा.